गुहागर तालुक्यात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत। महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढवण्याची भूमिका घेतल्याने राजकीय वातावरण आता तापलं आहे। आज 1 जिल्हा परिषद आणि 4 पंचायत समिती गणासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। गुहागर तालुक्यात बळीराज सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मैत्रीपूर्ण लढणार असल्याने राजकीय समीकरणे बदलणार की पूर्वस्थिती येणार याकडे आता साऱ्यांचंच लक्ष आहे। आज 2026 जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आता 5 तारखेला आहेत आणि त्या संदर्भात आजचा अंतिम दिवस आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4 पंचायत समिती आणि 2 जिल्हा परिषद तसेच बळीराज सेनेचे 1 जिल्हा परिषदला आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि बळीराज सेना या आम्ही दोघंही गुहागर तालुक्यामध्ये एकत्रित लढत आहोत। एकत्रित आमची युतीमध्ये आम्ही युतीत आहोत आणि मैत्रीपूर्ण देखील आमची लढत बळीराज सेना आणि राष्ट्रवादीची आहे। इथून पुढच्या काळात आम्ही एकत्र निवडणूक लढणार आहोत आणि काम देखील करणार आहोत। या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वसंत किल्लेकर साहेब यांना आम्ही पडवे पंचायत समितीला उमेदवारी दिलेली आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे सेक्रेटरी आहेत आणि तळवली गावचे उपसरपंच संतोष जोशी यांना तळवली पंचायत समितीतून आम्ही उमेदवारी दिलेली आहे। त्याचबरोबर भक्ती बने या एका युवतीला आम्ही अंजनवेल पंचायत समितीतून आम्ही उमेदवारी दिली आहे। त्याचबरोबर बळीराज सेनेच्या ज्या महिला तालुका अध्यक्ष होत्या ज्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि त्या आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजगोली पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्या आज लढत आहे। त्याचबरोबर फरहान खान म्हणजे विशेष करून अल्पसंख्याक समाजाने आजपर्यंत अनेकांना मतदानच फक्त करत आले, पण अल्पसंख्याक समाजाला उमेदवारी देताना अनेक जण मागे पुढे बघतात, पण आज आम्ही फरहान खान हे आमचे युवक कार्यकर्ते यांना आम्ही अजगोली जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिलेली आहे। त्याचबरोबर आमच्या बळीराज सेनेचे जे तालुका प्रमुख आहेत भोड साहेब जे आमचे मार्गदर्शक आहेत ते देखील जिल्हा परिषदमध्ये अजगोलीमधून ते लढत आहेत बळीराज सेनेकडून। त्याचबरोबर आतिश हातीसकर जे आमचे तळवली पंचायत समिती गणाचे अध्यक्ष आहेत युवक कार्यकर्ते आहेत त्यांना देखील आम्ही शृंगारतळी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी दिली आहे। या सर्व उमेदवारांना आम्ही एकत्रित आम्ही लढतोय आणि आपल्या माध्यमातून माझी भागाच्या जनतेला विनंती आहे की आपण आमच्या बळीराज सेनेचे उमेदवार आणि राष्ट्रवादीचे उमेदवार ज्या ज्या पंचायत समिती गणातून आणि ज्या ज्या जिल्हा परिषद गटातून उभे आहेत त्यांना आपण प्रचंड मताने विजयी करा। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।